महाराष्ट्र राज्य बिजली कर्मचारी संघ द्वारा बिजली उत्पादन कंपनी के निजीकरण के विरोध में 3 दिन का हड़ताल किया गया था। इस हड़ताल के कारण 9 अक्टूबर को नवी मुंबई के ऐरोली और बेलापुर के नागरिक प्रभावित हुए थे। नवी मुंबई स्थित वाशी सर्कल बिजली वितरण कंपनी के कर्मचारियों ने निजीकरण के विरोध में बड़ी संख्या में एकजुट होकर विरोध जताया। महाराष्ट्र राज्य बिजली कर्मचारियों के वाशी सर्कल क्षेत्र में बड़े पैमाने पर विरोध प्रदर्शन के बाद महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी संयुक्त कार्रवाई समिति ने सूचित किया है कि महाराष्ट्र सरकार के अनुरोध पर 24 घंटे बाद हड़ताल समाप्त की जा रही है। महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारियों द्वारा हड़ताल कुल 9 मांगों को लेकर स्थित थी। कुल मिलाकर यह हड़ताल निजीकरण के विरोध में बुलाई गई थी। यदि महाराष्ट्र वितरण कंपनी को किसी निजी कंपनी को सौंप दिया जाए तो इसका खमियाजा जनता को भी भुगतना पड़ेगा और कर्मचारियों को भी अपनी नौकरी जाने का खतरा रहेगा। इसलिए महाराष्ट्र वितरण कंपनी के कर्मचारियों ने किया। कृती समितीच्या संपाला आम्ही तूर्त स्थगिती दिलेली आहे। प्रशासनाने महावितरणच्या, महानिर्मिती आणि महापारेषणच्या आम्हाला आवाहन केले होते की सध्याला संप थांबवा। त्यामुळे आम्ही त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तूर्त संप थांबवलेला आहे। या संपामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला खूप सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। तसेच मी सांगू इच्छितो की हा जो संप आहे हा कोणती पगारवाढ करण्याकरिता नव्हता, ना कोणत्या आर्थिक निकषासाठी नव्हता। हा संप आम्ही जनतेच्या करातून जे इन्फ्रास्ट्रक्चर उभा राहिलेला आहे, जे महावितरण असो, महानिर्मिती असो, महापारेषणची यंत्रणा असो, जी जनतेच्या करातून संपत्ती उभा राहिलेल्या, इन्फ्रास्ट्रक्चर उभा राहिलेला आहे, ते खाजगीकरण करण्याचं जे शासनानं घाट घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आमचं प्रशासन पण त्या घाटात सामील आहे। त्या विरोधातला हा संप होता। याच्यात सांगू इच्छितो की ही कंपनी पूर्णतः जनतेची आहे आणि जनतेची मालकीची आहे। जनतेच्या करातून तयार झालेले पैसा ह्या उद्योगधंद्यावरती ही कंपनी चालते आणि ह्या कंपनीचं जर कुठल्याही बलाढ्य एखाद्या माणसाला दिल्या जात असेल तर हा एक प्रकारात जनतेला घातलेला घात आहे। या सरकारला आमची एवढीच विनंती राहील की हे जे जनतेची कंपनी आहे, जनतेची हिताची कंपनी आहे, ती जनतेच्या हिताचीच कंपनी राहावं। सरकारी मालमत्ता आहे, सरकारी मालमत्तेनुसारच यूज करावं आणि सरकारच्या स्वाधीन राहू द्यावं, हीच आमची विनंती राहील की सरकारांना की ही कंपनी प्रायव्हेटायझेशनच्या जे आता तुम्ही घातलेले वारे आहेत ते न करता ही कंपनी जनतेचीच मालकीची असावी। महाराष्ट्रातील सर्वच विद्युत मंडळातील कर्मचारी, अधिकारी जे संपावरती गेलेत, तात्पुरते ते स्थगिती झालेली आहे। आज आपण सत्तांतर झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं की राज्य शासनाची असणाऱ्या संस्था, लोकांची असणाऱ्या संस्था ह्या प्रायव्हेटीकरण करून ते दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचं काम चालू आहे। आज ह्या विद्युत मंडळाच्या पूर्ण कर्मचाऱ्यांनी आयुष्यभर आम्हाला साथ दिलेली आहे, ग्राहक सेवा दिलेल्या, दिवसाचा रात्र केलेल्या अशा लोकांच्या सोबत आज आपण ग्राहक म्हणून सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि त्यांच्या सोबतीला आलं पाहिजे, ही मी सर्वांना विनंती करतो। भविष्यकाळात त्यांच्यावरती येणारं संकट हे आपलं संकट असेल असा विचार करून ज्या दिवशी हे काम चालू यानं पाठबळ मिळेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि हे कुठंतरी ध्रुवीकरण बंद झालं पाहिजे आणि जे 70 वर्षापासून जे आपण आपल्या माध्यमातून, देशाच्या माध्यमातून जी संपत्ती उभी केली आहे ती आपली राहिली पाहिजे। याच्यासाठी आपण जे करता येईल ते आपण सहकार्य सर्वांनी, नागरिकांनी, ग्राहकांनी आणि इतर समाजांनी केलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने ग्राहक वाचेल। तर उद्या ग्राहक देखील यांच्यासोबत भरडला जाईल आणि तो लवकरच संपेल आणि आपल्यावरती हुकुमशाहीचा पगडा हा कायम राहील। तरी सर्वांनी एकजुटीने, एकमताने ह्या सर्व बाबीला, प्रायव्हेटीकरणाला आपण विरोध केला पाहिजे आणि ह्या सर्व लोकांना आपलं सहकार्य आणि मदत झालं पाहिजे, एवढंच मी सांगतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या सर्व कर्मचारी, विद्युत कर्मचारी सोबत आहे आणि आम्ही ती शेवटपर्यंत राहणार। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।